नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर आज बघूया आपण आपली सरकी आणि तिची काय क्वालिटी आहे, तिच्यात काय फरक पडलाय, तिला कोणता रोग लागलाय याच्याबद्दल काहीतरी असं जाणून घेऊया। आता सरकी सध्या तुम्ही बघू शकता की आता माझ्या खांद्यापर्यंत सरकी पूर्ण झालेली आहे। तरी या खांद्या एवढाल्या सरकीला सध्या पाते किती आहे, सध्या खतं कोणचे टाकले होते, नंतर हिची मशागत कशी केली होती आणि परत हिला कोणते औषध फवारले होते याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता मी तुम्हाला काही असे झाडं दाखवतो ज्याचे की आता आपण पाते मोजणार आहोत। सरासरी दर झाडाला सारखेच पाते असतील असं आपण मानू। एखादं लो बजेट म्हणजे लो क्वालिटीचं झाड निवडू ना। तर चला, लो क्वालिटीचं झाड निवडण्यासाठी आपल्याला एक झाड भेटलेलं आहे। आता हे जे झाड आहे हे लो क्वालिटीचं भेटलेलं आहे। आता याच्यावरनं आपण याची आता क्वांटिटी कशी दिसते ती सांगा मला। आता शेतकरी मित्रांनो, ही जी सरकी आहे हिला खताचा कसा डोस टाकला, काय टाकलं, हे सगळं आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत बरं का। आता हिच्या खाली काहीतरी असं पातेगळ होते, ते वातावरणामुळे होती अशी पातेगळ। पण जशी हिची आता सध्या पाते आहे, बोंडा आहे, मी तुम्हाला सगळं मोजून सांगणार आहे। तरी व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा। व्हिडिओ लास्टपर्यंत बघल्यानंतरच तुम्हाला कळेल की सध्या आपल्या शेतीची कंडिशन काय आहे, आपली शेती काय पिकवते आणि काय नाही, हे सगळं तुम्हाला माहिती अंदाज येऊन जाईल बघा। आता मी तुम्हाला हे झाड दाखवतो। आता चला तर मित्रांनो, आता ह्या झाड आपण निवडलेलं आहोत। ह्या निवडलेल्या झाडाला आता आपले सगळे पातगीत सगळं मोजायचं आहे आपल्याला। आता हे बघा, तुम्ही बघू शकता, या एक, त्याच्यानंतर 2, 3, 4, हे बघा इकडे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60। आता तुम्ही बघू शकता असा आता आपला जो प्लॉट आहे, आता कमस कम म्हणजे हा प्लॉट आहे 1 एकरला 11 गुंठे कमी आहे। पाऊण एकर आहे, पूर्ण पाऊण एकर एवढा आपला हा प्लॉट आहे। तर याच्यामध्ये 50 पाते पूर्ण एका झाडाला असे आपल्याला सहज पकडता येते, शिल्लक असतात। पण आता तुम्ही विचार करा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, आता हे कच्चं झालं, परत एकदा मोजू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8 जरी एका याला पकडलं तरी समजा 5च पकडा, 8 पैकी 5च पकडा, 20 फांद्या कशाही आपल्या सरकीला शेवटपर्यंत का होईना लागतात। याच्यामुळे सर्व प्लॉटला आपल्याला 50
50 असे सर्व झाडांना 50 कच्च्या पक्क्या अशा कैऱ्या मोजल्यासारख्या आपल्याला आपल्या मनामध्ये शोधावं लागेल, म्हणजे साठवावं लागेल. हा माझा पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं थोडं बोलण्यामध्ये इकडे तिकडे होत येईल. तर असं होतंय. आणि त्याच्यानुसार आपण बघू शकता. तरी पण हे बघता तुम्ही पाते, हे बघा पाते एवढी अशी गळती लागलेली आहे. या पात्यांना, सर्व पात्यांना अशी गळती लागलेली आहे. आता हे झाड झालंय, याच्या फांदी मोडलेली होती. आणि हे बघा, हे पूर्ण अशी गळती लागलेली आहे. गळती ही कडल्या तासाला पण दाखवतो मी तुम्हाला गळती लागलेली. हे बघा, हे असे थोडं गळती लागलेली आहे. तरी 50 बोंड एकाला दिसतात तुम्हाला. तर याच्यावरून तुम्ही याची क्वालिटी बघू शकता. आणि तुमच्या सर्कीला किती बोंड आहेत सध्या हे सुद्धा सांगा. हिला सध्या एकच खत झालेला आहे. पहिल्या डोस एकच खताचा डोस झालेला आहे. त्याच्यानंतर फक्त याच्यासाठी जे मवा तुडतुडे असतात ना, ते मवा तुडतुड्यासाठी औषध मारलं होतं उलाला म्हणून. ते उलाला औषध मारल्यामुळे याच्यावरती काहीच राहिलेला नाही. त्याच्यानंतर एकही औषध मारलेलं नाही. एकदा उल्याला हाणलेलं आहे आणि एकदा क्वालिटी सुधारासाठी ते ह्युमिक आणि ते 19 खताचं पुढं हाणले होते. तर यानुसार तुम्ही आमच्या प्लॉटची क्वालिटी सांगू शकता. याला खतं कोणचे टाकलेले आहे हे मी तुम्हाला सांगणार होतो. तरी याला खत टाकलेले आहे बघा. आता हिचा खताचा डोस दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, एक सर्व हे आता हे खत आहे. हे काळं पिवळं पूर्ण खत आहे. आता याच्यामध्ये खताचा अंश आहे पूर्ण. हे बघू शकताय खताचा अंश आहे. हे खत टाकून झाले समजा 15 दिवस झाले तरी पण हे खत विरघळ नाही. कारण की विरघळण्याची जी क्षमता असते खतांची ती असते ती 22 ते 24 दिवस ही असते. त्याच्यामुळे ही खताची जास्त हे झालेली नाही. आता खास म्हणजे आपण खतं कोणचे टाकलेले हे तुम्हाला सांगतो. हिला पहिला डोस टाकला आम्ही, जो की आहे 20-20-0-13 झिंक आणि बोरान दाणेदारमध्ये टाकलेले आहे. झिंक बोरान दाणेदारमध्ये टाकल्यानंतर त्याच्यानंतर याच्यामध्ये युरिया टाकलेला आहे. फक्त पाऊण एकरामध्ये फक्त अर्धा बॅग, जास्त युरिया वापरलेला नाही. तुम्ही बघू शकता याची क्वालिटी. जास्त युरिया वापरला असता तर याची क्वालिटी नुसती वाढली असती आणि पूर्ण अशी पिवळसर क्वालिटी असते कवळकीसारखी. आता ही जास्त कवळकीची क्वालिटी नाही आहे, ही थोडी रट क्वालिटी आहे. बघू शकता थोडीशी रट क्वालिटी आता हिची. हे बघा, मी तुम्हाला थोडीशी रट क्वालिटी आहे. त्याच्यामुळे हिला जास्त युरिया टाकायची नाही. कोणाच सर्कीला युरिया टाकायचा नाही. आता युरियानं काय होतं आहे माहिती आहे का, युरियानं नुसतं हे याला नुसती वाढ जास्त होती. वाढ जास्त झाली का की मग पूर्णतः जे वाढीचं हे असते, वाढीचं जी ताकद लागते वाढीला, त्या वाढीमध्येच पूर्ण ताकद आपल्या मालाची निघून जात असते. त्याच्यामुळं वाढ कमी जरी झाली, आता हे बघू शकता तुम्ही, वाढ कमी आहे पण सर्कीला पाती इतके लागलेत का नाही की आमच्या शेजाऱ्याच्या सर्कलला एवढे नाही. तर आता आपण बघणार आहोत की जसे आपल्याला हे करता येईल, काय खतं जसे टाकता येईल तसे आम्ही इकडे टाकतो. कारण की हा जो नाला आहे, या नाल्यामुळे तिकडनं इकडे खतं औषधं घेऊन येण्यास खूप त्रास होतो. नाला ओलांडून यायचं म्हटल्यावर पावसाळ्याच्या दिवसामध्ये, अशा याच्यामध्ये नाही, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा नाला ओलांडायचं म्हणल्यास खूप सारे कष्ट घ्यावे लागतात. कारण की नाल्यामध्ये सतत पाणी असतं. त्याच्यासोबतच दुसरं खत आहे आपल्याला सल्फर 90% सल्फर. मसूरची जशी डाळ असते, मसुराची डाळ, तशा फॉर्ममध्ये एक सल्फर म्हणून येते. ते सल्फर जर तुम्ही तुमच्या सर्कीला जर टाकलं ना, तर सर्कीला
पांढऱ्या मुळ्या जे खतरूपी पांढऱ्या मुळ्या फुटतात व सरकीची ना क्वालिटी सुधारते बघा. आता हे जे याचा उपयोग काय आहे हा तुम्हाला एखाद्या ह्या सर्व खतांचा जे उपयोग असतो तो मी तुम्हाला सगळ्या अल्लकल्लक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन. आता या सगळ्या खतामध्ये कोणकोणचे कंटेंट असतात, कोणकोणचा हे खतं काय करू शकतात, हे खतं कशासाठी उपयुक्त आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन. पण आजच्यापुरतं एवढंच. चला भेटू तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय श्रीराम. आणि आपल्या शेतकरी ऑन द टॉप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता घंटीलासुद्धा दाबा. म्हणजे कसं आहे जे तुमच्याकडे आमचे व्हिडिओ जसे मी इकडून टाकन तसे तुम्हाला तिकडं व्हिडिओचे माझ्या